नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. गव्हाची कुरडई रेसिपी बनवली आहे. बघू शकता किती छान फुगलेली पण आहे कुरडई. मी पहिल्यांदाच गव्हाची कुरडई बनवली आहे. तर कशी बनली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान बनून तयार झालेली आहे कुरडई. बघा आणि एकदम सोप्या पद्धतीमध्ये बनवली आहे मी. तर चला मग आता दाखवते कशा पद्धतीने बनवली आहे. 3 किलो गव्हाची कुरडई बनवणार आहे मी. 3 किलो गहू स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहे आणि एका हंड्यामध्ये टाकलेले आहे भिजायला. आपण डब्यामध्येही टाकू शकतो आणि 4 दिवस भिजत घालून घेणार आहे. चौथ्या दिवशी संध्याकाळी मी गहू काढणार आहे. 3 दिवस पाणी बदलून घेणार आहे रोज. तर 3 दिवस झाले होते. मी गहू काढून घेतलेत. बघा चीक बाहेर आलेला आहे. खूप छान गहू भिजलेले आहे. 3 दिवस म्हणजे 3 दिवस भरून झाले होते आणि चौथ्या दिवशी संध्याकाळी गहू काढलेले आहेत आणि स्वच्छ धुवून पण घेतलेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला बारीक करून घेऊया. थोडे-थोडे करून. मिक्सरच्या भांड्याला तेल लावू शकतो आपण जास्त चिटकू नाही म्हणून. पण मी इथे तेलाचा वापर करत नाही कारण बरेच दिवस झाले कुरडईला तर मग त्याचा असा वास आल्यासारखा होतो. त्याच्यामुळे तेलाचा वापर मी नाही करणार. आपण नक्की करू शकतो. एका मोठ्या पातेल्यामध्ये अगोदरच थोडंसं पाणी टाकून घेतलं होतं आणि सर्व गहू मी असे बारीक करून घेतले आहे. बघू शकता. आता हे पिळून हा चोथा आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि असे पिळून घ्यायचे आहे. परत हे एका भांड्यामध्ये ठेवायचे म्हणजे परत एकदा धुवून घेणार आहे. जो गहू दळून घेतला होता, तो मी 2 पाण्याने धुवून घेतला आहे. आता एक मोठं पातेलं घेतलंय आणि पुरणची चाळणी आहे. त्या पुरणच्या चाळणीमधून पहिले गाळून घेणार आहे चीक. बघू शकता. पुरणच्या चाळणीला पण आपण तेल लावून घेऊ शकतो, चिटकू नाही म्हणून. पण मी सांगितलंय मी तेल नाही लावणार. आता सर्व चीक असा गाळून घेते मी. बघा सर्व मोठ्या पातेल्यामध्ये गाळून घेतला आहे. आता एका डब्याला मी ओढणी बांधून घेतली आहे आणि त्याच्यावर सुजीची चाळणी ठेवलेली आहे आणि एका छोट्या पातेल्यानं त्याच्यावर टाकायचा म्हणजे दोन्हीची प्रोसेस एकदा होते आणि सर्व जे चोथा वगैरे थोडासा राहिलेला तो निघून जातो. मी एकटी आहे त्याच्यामुळं मला सर्व एवढं परफेक्ट नाही दाखवता आलं. पण सांगते मी. तर बघा मग. बघा असं टाकत घेणार आहे. सर्व चिक असाच गाळून घेणार आहे मी. बघा मी सर्व चिक असाच गाळून घेतलाय एका डब्यामध्ये. आता डब्याला झाकण लावून रात्रभर आपण असंच ठेवणार आहे. थोडीशी तोरटी फिरून घेणार आहे म्हणजे चिक आपला पांढरा व्हायला मदत होते. 5 वेळा फिरवायची. आपण नाही टाकली तोरटी तरी पण चालतं. तर सकाळी मी वरचं पाणी जे आहे ते गाळून घेतलं होतं आणि जो चिक आहे तो वितळून घेतला आहे. बघू शकता डब्यातलं सगळं काढून घेतला होता आणि तो मिक्स करून फिरून घेतले. एक पातेलं भरून चिक भरलेला आहे माझा. तर मी एक पातेलं भरूनच पाणी ठेवणार आहे. थोडंसं शिल्लक ठेवलं होतं. मी ते पाणी काढून ठेवते म्हणजे लागलं तर ॲड करील. पण एक पातेल्याला एक पातेलं ठीक आहे पाणी. एक तांब्या भरून पाणी शिल्लक ठेवलं होतं तेवढं काढून घेतलंय बघा. आणि फिरवण्यासाठी माझ्याकडं असा चाटू आहे बघा. आपल्याकडं काय म्हणतात माहिती नाही. आमच्याकडे इथे खोल असतो पण इकडं मला नाही भेटला. मी पहिल्यांदाच तो पण घेतलेला आहे चिकासाठीच. तर बघू शकता याने फिरवणार आहे मी. आता 3 किलो गहू आहे तर 3 चम्मच मीठ टाकलेलं आहे मी आणि मीठ छान मिक्स करून घेतलंय. पाणी उकळून घेतलं होतं बरं का छान आणि मग गॅस बंद करून मी पातेलं डायरेक्ट खाली उतरून घेतलेलं आहे. आता मदतीला मी माझ्या मिस्टरांना घेतलेलं आहे कारण एकटीला चीक टाकणं आणि फिरवणं सोपं नाही त्याच्यामुळं. आता एकाने चिक टाकायचा आणि एकानं फिरवायचा. कोणीतरी मदतीला घ्यायचं म्हणजे बरं पडतं. बघू शकता असं कमी कमी टाकायची धार आणि फिरवत राहायचं.
मी पातेलं खालीच उतरून घेतलेलं आहे. पूर्ण टाकणं झालं की मी गॅसवर ठेवणार आहे, गॅस चालू करून. फिरवत फिरवत त्याला घट्टपणा येतोय. बघा छान फिरवतच घ्यायचं. फिरवतच घ्यायचं आपल्याला, सारखं सोडायचं नाही. सोडलं तर गाठी होतात. तसे फिरवत फिरवत थोड्याफार गाठी होतातच, पण आपण सारखं फिरवत फिरवत शिजून घेतो तर प्लेन होतो एकदमची. मी दाखवते. बघा फिरवतच घेतलं आहे मी, बिलकुल सोडलं नाही. पहिले बिलकुल सोडायचंच नाही, फिरवतच घ्यायचं. तर पातेलं थोडंसं धुवून त्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. बोलू नको. बघा फिरवत फिरवतच घट्टपणा आलेला आहे, छान बघू शकता. फिरून फिरून गॅसवर ठेवलं होतं मग मी नंतर. आता परत फिरवतच राहायचं. थोड्याफार गाठी झालेल्या आहे, पण त्या मोडून जातात. तुम्हाला दाखवते समोर. परत फिरून फिरून घेतलं होतं मी, बघू शकता. आता झाकण ठेवून दणकण हे काढून घ्यायचं आहे आपल्याला, शिजून घ्यायचं आहे. जास्त कमी गॅसवरच नाही शिजवायचा, नाहीतर चीक शिजत नाही. बघा चम्मचनं दाखवते आता. किती छान चीक झालाय बघू शकता, पण अजून थोडा बाकी आहे शिजायचा. दाखवते मी तुम्हाला. तर पाण्याचा हात बुडवून घेतलाय आणि थापून बघते. हाताला चिटकलेला आहे, आपला चीक अजून शिजलेला नाही. परत थोडा वेळ शिजून घेते मी आणि परत तुम्हाला दाखवते. बघा परत फिरून फिरून शिजून घेतला होता मी. आता हाताला पाणी लावून परत दाखवते. चिटकत नाही बिलकुल. गॅसवरच आहे पातेलं, अजून चिटकलेला नाही आहे आपला. चीक शिजून तयार झालेला आहे. आता आपण कुरडई टाकून घेऊ. त्याच्यासाठी मी पाणी घेतलेलं आहे आणि हा साचा घेतलेला आहे. हा साचा खूप जुना आहे. आईने दिला होता मला टाकायला कुरडई. तर याच्यामधूनच टाकणार आहे. आपण शेवटच्या साच्यामधून पण टाकू शकतो, पण याच्यातून मला बरं पडतं टाकायला, त्याच्यामुळे याच्यातूनच टाकणार आहे मी. आता दाखवते तुम्हाला कुरडई टाकून. चीक लगेच झाकून ठेवायचा, म्हणजे जास्त थंड झाला की टाकायला जड जातोय. आपल्याला मोठी छोटी कशी कुरडई बनवायची आपल्या अंदाजानुसार आपण बनवायची. बघू शकता किती छान कुरडई बनत आहे. सर्व कुरडया मी अशाच टाकून घेते. गाठ एक पण बनलेली नाही, एकदम प्लेन चीक शिजलेला आहे आपला. आणि सर्व कुरडया मी अशाच टाकून घेतल्यात, बघू शकता. 2 दिवसात कडकडीत वाळून घेतलेली आहे कुरडई मी. बघा छान कुरडई वाळून झालेली आहे. आता मी तुम्हाला तळून दाखवते. बघा कुरडई छान फुगत आहे आपली, बघू शकता. पहिल्या प्रयत्नामध्येच मला इतकी छान कुरडई जमली आहे. खूप सोपी आहे बनवायला, नक्की ट्राय करून बघा. कुरडई रेसिपी आपल्याला जर का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा.